मी बनाला दुर्गुणाला त्यागणारा पाहिजे बुद्धाच्या धम्मनीतीने वागणारा पाहिजे आणि आपल्या उद्धार कर त्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे आणि खरोखर उद्धार करत्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे. कारण बाबासाहेब जर या पृथ्वीवर जन्माला आले नसते आणि बहुजन समाजात जर जन्माला आले नसते तर कदाचित तुम्ही आम्ही इथे नसतो. पशुप्रमाणे जगणं असतं, तोंडाला गाळगा आणि कमरेला फळा असतात. बाबासाहेबांचे पुण्य ताठमानेचं जीवन जगतो हा बहुजन समाज, स्वाभिमानाचं जीवन जगतोय. खूप सुंदर विषय मांडत आहोत. हे गाणं जे गाणं मी इथे गाणार आहोत, यावर्षी नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षीप्रमाणे साजरा होतोय आणि लोकमत स्क्वेअरला माझ्यासोबत जे संगीत संयोजक आमचे आदरणीय गुरुतुल्य फत्तूजी कोंबाडे यांच्या मार्फत सगळ्या कलाकारांसाठी गायकांसाठी एक स्टेज राहतो आणि त्या स्टेजवरती जे गाणं मी गायलं आणि माझा बहुजन समाज खेड्या पाड्यातून शहरातून गल्ली इकडून तिकडून हजारो लोक लाखो लोक माझा बहुजन समाज दीक्षाभूमीवर येतोय बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी, तथागताला वंदन करण्यासाठी. यावर्षी माझं हे गाणं माझा विषय ऐकून मला माझ्या समाजाने डोक्यावर घेतलं. मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे. पुणा, नाशिक, मुंबई, मराठवाडा, तुमचा अमरावती, यवतमाळ, अदर स्टेट म्हणून सुद्धा फोन येत आहे हे गाणं ऐकण्यासाठी. खूप सुंदर विषय आहे, सादर करतो, ऐकावं. ऑक्टोबर 1956 साली विषय आहे का नागपूरच्या नागभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या नागभूमीवर बाबासाहेबांनी आम्हाला भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली. बुद्धाच्या ओटी टाकलं, धम्माची दीक्षा दिली आणि आम्हाला माणूस बनवलं. जनावरासारखं जगणं होतं, कुत्र्या मांजरासारखं जगणं होतं, गावकुसा बाहेर राहणं होतं, नरक यातना आम्ही भोगत होतो. परंतु तथागताच्या चरणी नेऊन आम्हाला माणूस बनवलं आणि बुद्धाचा धम्म दिला. जीवन जगण्यासाठी बुद्धाचा धम्म दिला. परंतु माझ्या बांधवांनो, शोकांतिका अशी, काही लोक स्वतःला बौद्ध म्हणतात
मी मगाशी सांगितलं की ना पूजा पाहिजे ना अर्चना पाहिजे, नको ती आराधना ना प्रार्थना पाहिजे. सार्थकी जर लावायची असेल जीवनाला संविधान, तर आचरणात फक्त बुद्धाची वंदना पाहिजे. आणि वंदना म्हणजे काही पूजा अर्चना नव्हे, तर वंदना म्हणजे कमिटमेंट आहे. वंदनामध्ये निश्चय आहे. परंतु काही लोकांनी, मी सर्वांना म्हणत नाही, काही लोकांनी धम्म आचरणात आणला नाही. स्वतःला बौद्ध म्हणतात, बाबासाहेबांच्या नावावर डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, नोकऱ्या लागल्या, आरक्षणाचा फायदा घेतला, स्वाभिमानाचं जीवन बाबासाहेबांच्या नावावर जगतात. हजारो रुपयाच्या गाड्या, लाखो रुपयाच्या गाड्या, माड्या बांधल्या. परंतु अशा लोकांना जय भीम बोलण्याची सुद्धा लाज वाटते. आणि म्हणून माझं बोलणं आहे काय, बुद्धाच्या विचाराशिवाय, बुद्धाच्या संविधान युवा मित्र मंडळ, परिवार शेंदूरजना बाजार, त्रिरत्न मंडळ, भीमशक्ती मंडळ, सिद्धार्थ मंडळ, नागसेन मंडळ आणि सर्व शेंदूरजना बाजार वासियांना माझी विनंती आहे की एक एक शब्द या गाण्याचा ऐकावा. कारण बुद्धाच्या की बुद्धाच्या विचाराशिवाय प्रवर्तन कसे होईल, बुद्धाच्या विचाराशिवाय प्रवर्तन कसे होईल आणि चुकीच्या माणसाचे सांगा समर्थन कसे होईल. क्या बात है. बुद्धाच्या विचाराशिवाय प्रवर्तन कसे होईल, चुकीच्या माणसाचे सांगा समर्थन कसे होईल. कशी होईल. वाचण्याची संस्कृती आम्हा बाबा भीमाने दिली, मग नाचल्याने सांगा समाज परिवर्तन कसे होईल. नाचल्याने सांगा मग समाज परिवर्तन कसे होईल. हमारे आदरणीय संग्रामजी पाटील साहब आणि सर्व कार्यकर्तागण, कारण या गद्दार लोकांना, या बेईमान लोकांना जय भीम घेण्याची सुद्धा लाज वाटते. आणि म्हणून बोलणं आहे की विचार महापुरुषांचे, की विचार महापुरुषांचे यांच्या आचरणात नाही. जय भीम मोठात आहे पण निष्ठा मनात नाही. विचार महापुरुषांचे यांच्या आचरणात नाही. जय भीम मोठात आहे पण निष्ठा मनात नाही. अरे विकून यांनी स्वाभिमान पत्कारली लाचारी, याच गद्दारांमुळे चळवळ आली हो माघारी. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वर्तनात नाही. आणि जय भीम मोठी आहे पण निष्ठा मनात नाही. जय भीम मोठी आहे पण निष्ठा मनात नाही. आणि म्हणून माझं बोलणं आहे काय, या बेईमानांना काय प्रश्न पडला मला, काय अरे बुद्ध भीमाचा मी अनुयायी, बुद्ध भीमाचा मी अनुयायी, आता मूर्ख कसा रे बनू. बरोबर आहे का नाही. याच्या त्याच्या जवळ सांगितल्याने नीती शुद्ध होत नाही. याच्या त्याच्या जवळ सांगितल्याने नीती शुद्ध होत नाही. आणि कसोटी दावल्याशिवाय ते कधीच सिद्ध होत नाही. कसोटी दावल्याशिवाय ते कधीच सिद्ध होत नाही. अरे त्रिशरण पंचशील पहिले आचरणात आणा पाटील, फक्त हे पांढरे कपडे घातल्याने बौद्ध होत नाही. आणि म्हणून बोलणं आहे काय, बुद्ध भीमाचा मी अनुयायी, बुद्ध भीमाचा मी अनुयायी, अरे मूर्ख कसा रे बनू. बुद्ध भीमाचा मी अनुयायी, सांगा मूर्ख कसा रे बनू. ज्याच्या घरात आहे मनू, मनू म्हणजे मैदान कोण आहे, ज्याने मनुस्मृती लिहिली. बुद्ध भीमाचा मी अनुयायी, अरे मूर्ख कसा रे बनू. आणि ज्याच्या घरात आहे मनू, ज्याच्या घरात आहे मनू, ज्याच्या घरात आहे मनू, तयाला बोध
कसा मी म्हणू घरात आहे तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू ज्याच्या घरात आहे बनू बरोबर आहे का नाही अनुयायी हवा भीमाचा भक्त नको रे भक्त देवाचे राहतात अनुयायी हवा भीमाचा भक्त नको रे आम्हा दमदार पाहिजे अशक्त नको रे आम्हा स्वार्थासाठी जगणाऱ्यांचे डीएनए चेक करा सडसडणारे पाहिजे थंड रक्त नको रे आम्हा बुद्ध विमाचा मी अनुयायी बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू ज्याच्या घरात आहे बनू माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत ज्याच्या घरात आहे बनू आणि ज्याच्या घरात आहे बनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे बनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे बनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे बनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे आमच्या आदरणीय संग्रामजी पाटील आणि साहेबांचं नाव विसरलो मी मिलिंद भाऊ कापसे आक्षे यांच्याकडून बरंच धम्मदान आलं त्यांचे आभार व्यक्त करतो बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू अरे बुद्ध विमाचा मी अनुयायी मूर्ख कसा रे बनू ज्याच्या घरात आहे बनू ज्याच्या घरात आहे बनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे पहिलं कडवं ऐकावं आयोजक कमिटी सर्वांनी लक्ष द्या एक एक शब्द ऐका ज्याच्या घरात आहे म्हणू तयाला बौद्ध कसा मी म्हणू कारण नागभूमीवर बाबा भीमाने दिलं प्रतिज्ञा नागभूमीवर बाबा भीमाने दिलं प्रतिज्ञा तरी कशी रे आहे तुमची तरी कशी रे आहे तुमची जुनीच सांगवा चॉईस बाबासाहेबांना खूप संघर्ष करून आम्हाला हे माना सन्मानाचं जीवन दिलं काल जनावरासारखं जगणं होतं मोठ्या गर्वानं आपले लोक जयभीमवाले म्हणतात की आम्ही बौद्ध आहोत परंतु माझ्या बांधवांनो आजही अंधश्रद्धा काही लोकांच्या घरामध्ये आहे का नाही बरोबर आहे का नाही माझा प्रश्न आहे या समाजाला मी सर्वांना म्हणत नाही ज्यांच्या घरी आहे त्याला लागते राजू बरोबर आहे का नाही ते आधी हसून राहिली मस्त माझा प्रश्न आहे देव आहे म्हणते
हा भारत 150 वर्ष गुलाम राहिला. इंग्रजांच्या ताब्यामध्ये 150 वर्ष गुलाम राहिला. कोणताच देव ह्या भारताला आजाद करण्यासाठी आला नाही. देवधर्म आघात येते लोकांच्या. माझा प्रश्न आहे, कधी कुणाच्या अंगामध्ये गाडगे बाबा येत नाही? येते का? दम नाही. त्यांना माहित आहे जर गाडगे बाबा अंगात आणला तर झाडू मारावं लागतं, कीर्तन करावं लागतं, रस्ता सफा करावा लागते. बरोबर आहे का नाही? कधी कुणाच्या अंगामध्ये बाबासाहेब येत नाही. 18 तास अभ्यास करावा लागते आणि या समाजासाठी झटावं लागते. कधी कुणाच्या अंगामध्ये रमाई येत नाही, त्याग करावं लागते, संघर्ष करावं लागते, उपाशी राहावं लागतं. कुणाच्या अंगामध्ये ज्योतिबा फुले येत नाही, सावित्रीबाई येत नाही. म्हणून माझं बोलणं आहे की आंबेडकरांचे रक्त जर आपल्या उरात आहे, माझ्या बहुजन समाजाला, की आंबेडकरांचे रक्त जर आपल्या उरात आहे, मग अज्ञानाचे वादळ का आपल्या दारात आहे? बाबासाहेबांनी विज्ञानवाद शिकवला, अंधश्रद्धेला मूठ माती दिली. कारण रात्रंदिवस पुस्तके चालली भीमाने. साहेब पाटील साहेब, रात्रंदिवस पुस्तके चालली भीमाने, तेव्हाच मनुवाद्याची छाती फाडली भीमाने. क्या कहणे? रात्रंदिवस पुस्तके चालली भीमाने, तेव्हाच मनुवाद्याची छाती फाडली भीमाने. माणसाने माणसाशी माणसासम वागावे, याचसाठी मनुस्मृती जाणली भीमाने. आणि म्हणून बोलणं आहे की आंबेडकरांचे रक्त जर आपल्या उरात आहे, मग अज्ञानाचे वादळ का आपल्या दारात आहे. अरे कितीतरी वर्ष झाले बौद्ध होऊन आम्हाला, तरी दगडाचे देव आज आपल्या घरात आहे. याच्या घरात आहे, याच्या घरात आहे. त्याला बौद्ध कसावी. याच्या घरात आहे, 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 त्याला बौद्ध यमुनाबाई आसोडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. माझ्या मायमाऊलींना तुम्ही सुद्धा लक्ष द्या, कारण बुद्ध विहार तुमच्यामुळे जिवंत आहे. आम्हा पुरुषांना वेळ भेटत नाही कामाधंद्यामुळे. आणि या गावातील प्रत्येक स्त्री मला रमाईची अनुयायी दिसते, कारण इथले संस्कार, इथली वागणूक, माणसाची ओळखी माणसाच्या वागणुकीहून, माणसाच्या पोशाखावरून ओळखायला येते. आणि खरोखर असेच कार्यकर्ते, मला इतका आनंद झाला या ठिकाणी या नवतरुण कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. आणि बाबासाहेबांच्या चळवळीला नवीन पिढीची गरज आहे माझ्या बांधवांनो. जर आज एकी झाली नाही तर येणारा काळ खूप धोक्यामध्ये जाणार आहे. कारण या बेकीमुळं गुलामीचे दिवस जवळ येत आहे. मला 4 ओळी आठवल्या की जर हा माझा समाज एकीने वागला असता, पाटील साहेब, आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जर माझा हा समाज एकीने वागला असता तर जातीयवादाच्या छात्यावर जाऊन नाचला असता. जर हा माझा समाज एकीने वागला असता तर जातीयवादाच्या छात्यावर जाऊन नाचला असता. अरे 17 पार्ट्या आणि 18 झेंडे जरी ते झाले नसते तर केव्हाचा दिल्लीच्या गादीवर जाऊन बसला असता. विराट निलेशजी डोंगरे यांच्याकडून सुद्धा 50 रुपये आले. दुसरं कडवा ऐकावं, कारण जे नदी श्री बुद्ध विहारी बुद्धं शरणं गता, जे नदी श्री बुद्ध विहारी बुद्धं शरणं गता, करती पाहते सदा सर्वदा, करती
महाराजाच्या 4 ओळी आठवल्या. यवतमाळ वरून मनोज राजा गोसावी लिहितात की काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल कपडे मिळत नव्हते, आज नेसणं होत नाही. बरोबर आहे की नाही? काल खाया मिळत नव्हता, आज खाणं होत नाही. काल कपडे मिळत नव्हते, आज नेसणं होत नाही. अरे हा पैसा आला म्हणून इतके माजलो मनोज राजा की बिहारात बुद्ध वंदनेला आमचं जाणं होत. हे मनुवादी विचारसरणी कशी निर्माण झाली? कारण बुद्ध विचाराने इथे लाल पैदा झाले, फुले शाहू आंबेडकर जहाल पैदा झाले, मनुवाद्याचे राज्य प्रस्थापित झाले मनोज राजा, म्हणून घरोघरी अंगुली माल पैदा झाले. ज्याच्या घरात आहे म्हणून, आता तुम्ही म्हटलं पाहिजे या मूर्खांना, ज्याच्या घरात आहे म्हणून बोला. अरे ज्याच्या घरात आहे म्हणून, ज्याच्या घरात आहे म्हणून, ज्याच्या घरात आहे म्हणून त्याला बोध कसा मी म्हणू. गौतमजी वावरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये त्यांचे आभार व्यक्त करतो. गीताचा 3रा कडवा आहे का? कारण हाताच्या बोटात रांगट्या, हाताच्या बोटात रांगट्या, गळ्यात धागे दोरे. अंगठिया धागे डोरे. मेरा कहना है कि खुद को गौतम बुद्ध के अनुयायी कहलाते हो, क्योंकि बुद्ध विज्ञानवादी है. खुद को गौतम बुद्ध के अनुयायी कहलाते हो तो क्यों गैरों के सामने अपना दामन फैलाते हो? खुद को गौतम बुद्ध के अनुयायी कहलाते हो तो क्यों गैरों के सामने अपना दामन फैलाते हो? खुदारी बेचकर 10 बाप बनाने वालों, अपनी माँ का मजाक इस तरह से क्यों उड़ाते हो? हाताच्या बोटात रांगट्या, गळ्यात धागे दोरे. व्रत
शिक्षण घेताना तुम्हाला कुठं तरी आलं असं रेणू आणि अणू विज्ञानामध्ये केमिस्ट्री ज्यांच्या बुद्धीचे ना जुळले ज्यांच्या बुद्धीचे ना जुळले ज्यांच्या बुद्धीचे ना जुळले ज्यांच्या बुद्धीचे ना जुळले कधीही रेणू अणू अरे कधीही रेणू अणू हो आणि ज्याच्या घरात आहे मनू ज्याच्या घरात आहे मनू अरे ज्याच्या घरात आहे मनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे मनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे मनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे मनू त्याच्या घरात आहे मनू तयाला बोध कसा मी म्हणू त्याच्या घरात आहे शेवटचं कडवं आहे का या गीताचे कवी आणि कंपोजर माझे गुरुवर्य आदरणीय कीर्तिरंज गजबे लिहितात. तुम्ही जयंती चित्रपट बघितला असेल त्या जयंती चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी गाणी लिहिली आणि म्हणून शेवट विचारले तर कीर्तिनंदा कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही आता या ओळीकडे लक्ष द्या पाटील साहेब आणि सर्व कार्यकर्ता कवीनी या ठिकाणी कोण धर्माचे तुम्ही असं म्हटलं नाही कोण धम्माचे तुम्ही जर आपण विचारलं त्यांना की धम्माशी तुमचं रिलेशन काय आहे तुमच्या घरामध्ये अंधश्रद्धा आहे दगडाचे देव आहे आणि तरीही तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणता तर हे मूर्ख लोक काय उत्तर देतात विचारले जर कीर्तिनंदा अरे कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही शिकले सवरले ते म्हणती शिकले सवरले ते म्हणती यसीच आहो आम्ही यस्तित आहो आम्ही यस्तित आहो आम्ही मजाक नहीं है भैया बुद्ध धम्म का पालन करना क्योंकि छोटे बाबूजी का ख्याल है कि गौतम का हर एक कौल निभाना पड़ता है गौतम का हर एक कौल निभाना पड़ता है और सच्चाई के जल में नहाना पड़ता है पंचशील का पालन करना कोई खेल नहीं भैया अंगारों पे आना जाना पड़ता है कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही मेरे साथियों मेरे भाइयों मेरी माताओं मेरी बहनों आज ये मनुवादी लोग हे मनुवादी विचारसरणीचे लोक बुद्ध धम्माचा ऱ्हास व्हावा भारतीय संविधान जे सत्तावादी संविधान बाबासाहेबांनी लिहिलं हे संविधान बदलवण्याच्या गोष्टी करतात अधर्माचा प्रचार करतात माझ्या बांधवांनो गावागावा शहरात खेळोपाडी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला आहे माझ्यासारखे गायक मोठ्या मेहनतीनं काम करतात माझं सौभाग्य आहे की मला बाबासाहेबांच्या चळवळीत काम करण्याची संधी मिळाली म्हणून या 4 ओळी मी माझ्यासाठी लिहिल्या की बुद्ध भीमाच्या आदर्शाने आज मी शिलवंत आहे बुद्ध भीमाच्या आदर्शाने आज मी शिलवंत आहे अंगीकारिले धम्माला म्हणूनच प्रज्ञावंत आहे धम्माचा प्रचार करील संविधान प्रबोधनातून कर्तव्य पार पाडील हो मी जोर जिवंत आहे कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही कोण धम्माचे तुम्ही शिकले सवरले ते म्हणती शिकले सवरले
किती मी खणू हे मूळ किती मी खणू शेवटची लाईन आहे तुम्हाला म्हणायचं आहे काय ज्याच्या घरात आहे म्हणू 26 जानेवारीला माझं हे गाणं रिलीज होत आहे स्टुडिओ रेकॉर्डिंग मधून ऑडिओ सिटी स्टुडिओ मधून की ज्याच्या घरात आहे म्हणू अरे ज्याच्या घरात आहे म्हणू बोला क्या बात है ज्याच्या घरात आहे म्हणू गाणं आवडलं का नाही उद्या जोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा भारतीय संविधानाचा हा ये बात जय भीम हे तळमळ आहे बाबासाहेबांच्या लेखनाची जय भीम